पुरणपोळी सोबत खाण्यासाठी येळवण्याची किंवा कटाची आमटी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण इथे पाहणार आहोत। नमस्कार, मी ज्योती, तुमचं आजच्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी आहे येळवण्याची किंवा कटाची आमटी आणि तुम्ही पाहत आहात सुगरण स्वाद। पुरणपोळी बनवण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ शिजवली जाते, तर त्याच्यातील राहिलेले जे पाणी असतं ते इथे घेतलेलं आहे। एक मोठा कांदा उभा कट करून घेतलाय, सुकं खोबरं उभं कट करून घेतलंय, कोथिंबीर थोडीशी, 7 ते 8 कढीपत्ता, 9 ते 10 लसूण पाकळ्या, अद्रकचे तुकडे, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, काळा मसाला 1 ते 1.5 चमचा लागेल। तर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कोल्हापुरी मसाला किंवा लाल तिखट, तुमच्या ठेवणीतलं कोणतंही लाल तिखट जे आहे ते तुम्ही वापरा। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल लागेल। इथे मी गॅसवरती गरम करायला कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे। सुक्या खोबऱ्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, तर आता आपण हे खोबरे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण हा एक उभा कट केलेला कांदा देखील ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। तर कांदा परतताना अर्धा चमचा तेल टाकायचं आणि कांदा असा छान परतून घ्यायचा। ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घेऊयात। कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आला की याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि अद्रकचे 2 ते 3 तुकडे टाकायचे आणि हे देखील याच्या बरोबर परतून घ्यायचं। कांद्याला देखील ब्राऊन कलर आलेला आहे, तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून याला थंड होईपर्यंत ठेवून देऊयात। थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक जे परतलेलं आहे ते काढून घ्यावे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर जी घेतलेली आहे ती टाकावे आणि आता याची बारीक पेस्ट करून घ्यावी। अशा पद्धतीने आपण ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही पेस्ट करण्यासाठी मी 3 चमचे पाणी वापरलेलं आहे। 3 चमचे पाणी टाकून ही पेस्ट बारीक केलेली आहे। तर मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूयात। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी तडतडली तर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकूयात। जिरं पण छान फुललं पाहिजे आणि आता याच्यामध्ये कढीपत्ता 7 ते 8 पानं टाकूयात। जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे बघा, आपण पेस्ट टाकून घेतलेली आहे, तर आता आपण याला पेस्टला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊयात तेलामध्ये। पेस्टला तेल सुटलेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये जे काळा मसाला घेतलेला आहे तो 1.5 चमचा घालत आहे। तिखट आवडीने कमी जास्त करू शकता तुम्ही आणि आता याला छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्याच्या नंतर हे हरभरा डाळीचं शिजलेलं पाणी जे आहे, हरभऱ्याची डाळ शिजून घेतलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये आता टाकून घेऊयात। आणि आता हे एकत्र छान मिक्स करून घेऊयात। हे बघा, तुम्ही बघू शकता आमटीला किती छान रंगही आलेला आहे, कटही खूप छान आलेला आहे आणि ह्याची टेस्टही खूप छान लागते। तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि एकदा छान हलवून घेऊयात। हे बघा, आपली इथं आमटी खूप टेस्टला छान झालेली आहे। तिखट मीठ एकदम परफेक्ट पडलेलं आहे। तर आता आपण याला उकळी आणून देऊयात। तरी ते आपल्या आमटीला उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊयात। तर आपली येळवण्याची किंवा कटाची आमटी तयार आहे। तर मी एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे। तर तुम्ही ही येळवण्याची आमटी
पुरणपोळी किंवा राईस बरोबर खाऊ शकता। तर या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीनं येळवण्याची आमटी करून बघा आणि तुमची आमटी कशी होतीये हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।